सत्तारांनी शिवमंदिरात दर्शन घेतल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सत्तारांच्या दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं। सत्तार मंदिरात आल्यानं मंदिर अपवित्र झाल्याचा भाजपचा सूर आहे। दरम्यान यानंतर शिंदेनी भाजपला चांगलं सुनावलंय। सत्तार हे देशभक्त आहेत, भाजपची गोमूत्र शिंपडायची कृती चुकीची असल्याचं शिंदे म्हणाले। खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत, ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत, अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही। अब्दुल सत्तारांनी मंदिरात जाऊन घेतलेल्या दर्शनावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आध्यात्मिक आघाडी समोरासमोर आल्यात। मंदिरात दर्शन घ्यायला अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का असा सवाल भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी विचारलाय। तर संत साहित्य न वाचलेले लोक सत्तारांना विरोध करतात असं म्हणत शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसलेंनी पलटवार केला। अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं। आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात। त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका। आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या। तो त्याच्या बुद्धीचा प्रश्न असतो। त्यामुळे मला वाटतं की या विषयाकडे जातीयतेने न बघता ज्यांना हिंदुत्वच कळालं नाहीये अशा व्यक्तींनी केलेला बोरखेड आहे आणि त्याला समर्थन करणारे जे आहेत, मला वाटतं की त्यांनी आपल्या नावापुढच्या पदव्या तपासल्या पाहिजेत। सावरकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर जो आपल्या भारताला मातृभू आणि पितृभू मानतो त्या व्यक्तीला केवळ तो मुस्लिम असल्यावरनं त्याचा द्वेष करणं हे हिंदुत्वाला शोभणारं नाही।